बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्र राज्यावर होणार असून वातावरणीय बदलामुळे कोकण किनारपट्टी भागात पाऊस पडणार असून काही ठिकाणी थंडीची लाट येणार आहे असा अंदाज वर्तविण्यात आला आहे। या अवकाळी पावसामुळे पिकांवर मोठा परिणाम होणार असून शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फेंगल चक्रीवादळ पौंडीचेरी आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकले, त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून बचाव कार्य जोरात सुरू आहे। सध्या तामिळनाडूसह पौंडीचेरी, कर्नाटक आणि दक्षिण आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस पडत असून 3 डिसेंबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। बंगालच्या उपसागरातील फेंगल वादळामुळे उत्तरेकडील शीतवाऱ्यांचे प्रवाह राज्याकडे येत आहेत, त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट तर काही ठिकाणी थंडी कमी होणार आहे। फेंगल चक्रीवादळामुळे वातावरणात बदल घडत येत असून 8 डिसेंबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्यात काही दिवस ढगाळ हवामानासह काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड केली जाते। भाजीपाला पिकांवर व मोहर येणाऱ्या फळझाडांवर दमट हवामान व पाऊस यांचा परिणाम होणार असून शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची योग्य पद्धतीने काळजी घ्यावी अशी सूचना करण्यात येत आहे। दरम्यान चक्रीवादळाचा परिणाम संपुष्टात आल्यानंतर म्हणजेच साधारण 8 डिसेंबर नंतर राज्यात पुन्हा थंडी जोर धरताना दिसणार आहे।